भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. प्रिय माणिकदवडी आणि पंचक्रोशीतील आठवडे बाजारच्या निमित्ताने आलेले माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज आम्ही आम आदमी पार्टीचा निवडणूक पूर्व प्रचार करण्यासाठी, आम आदमी पार्टी आपल्याला समजावून सांगण्यासाठी आज आम्ही आपल्या गावात आलो. आमच्या समवेत असलेले ज्यांना आता प्रास्ताविक केलं असे आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री रामलाड आता बाजारामध्ये फिरत असताना आमचे जे जो अनेक जण जुने स्नेही भेटलेत, अनेक जण परिचित भेटलेत, अनेक जण ओळखीचे भेटलेत, अशा सर्व मित्र आणि बंधूंनो आणि भगिनींनो, महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी नव्याने आगामी सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगर परिषदा, महानगरपालिका आणि ग्रामपंचायतीच्या देखील निवडणुका पक्षीय विचारधारेबरोबर लढवणार आहोत. म्हणून आम्ही हा पक्ष नेमका कोण आहे, कुठून आला, काय काम करतो, कसा आहे, या पक्षाबरोबर आम्ही मतदान केलं, त्यांच्या विचारधारेशी जोडले गेलो तर तो आमच्या आयुष्यात भविष्यात काय करणार आहे, आमच्या लेकराबाळासाठी काय करणार आहे, आमच्या कर्जासाठी काम करणार आहे, शेतीसाठी काय करणार आहे, ऊसतोडणी मजुरांसाठी काय करणार आहे, पैशाचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी काय करणार आहे, या सर्व भूमिका सांगण्यासाठी आम्ही मित्रांनो आज या ठिकाणी आलो. आम्हाला कल्पना आहे सकाळची गुजरी असते, शेतकऱ्यांना त्यांचा माल विकायचा असतो आणि लोकांना खरेदी करून तो जायचा असतो. म्हणून या ठिकाणी शांत उभा राहून जरी आपल्याला कोणाला ऐकता येणार नाही याची कल्पना असली तरी देखील आपण आपलं काम करता करता आपलं काम करत राहा आणि कान मात्र आमच्या आवाजाकडे द्या, आम आदमी पार्टीच्या आवाजाकडे असू द्या, अशा प्रकारची तुम्हाला विनंती करतो. मित्रांनो, जे भारताचं संविधान आहे त्या भारताच्या संविधानामध्ये पहिला शब्द आहे सर्वांना राजनैतिक न्याय. देशातील सर्व लोकांना राजनैतिक न्याय देण्याची भूमिका आपल्या भारताच्या संविधानानं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं घेतलेली आहे. मात्र दुर्दैवानं हा राजनैतिक न्याय विशिष्ट घराण्यासाठी आहे, विशिष्ट पैशावाल्यांसाठी आहे, विशिष्ट कारखानदारीसाठी आहे आणि ज्याच्याकडे मनी पॉवर आणि मनगट पॉवर, मसल पॉवर आहे त्यांच्यासाठीच तो न्याय मिळतो, सामान्य माणसासाठी न्याय मिळत नाही. म्हणून अरविंद केजरीवाल साहेबांनी आम आदमी पार्टीची स्थापना केली. आम आदमी पार्टीची स्थापना अहमदनगर जिल्ह्यामधून झाली. अण्णासाहेब हजारे यांनी जे जनलोकपाल निर्माण केलं त्यामधून या पक्षाची स्थापना झालेली आहे. म्हणून हा पक्ष आपल्यासाठी अजिबात नवीन नाही, आपल्यासाठी तो परिचित आहे, आपल्यासाठी चळवळीचा तो पक्ष आहे आणि म्हणून या पक्षाच्या विचारधारेशी आम्ही देखील जोडले गेलो आहोत. आपल्यातील अनेकांना माहिती आहे मी जो बोलतोय तो सुभाष केकान याच ठिकाणी रत्न जैन विद्यालयामध्ये शिक्षण घेतलं, शिकलो, परिसराची माहिती घेतली. माझे वडील फॉरेस्टमध्ये सर्व्हिसला होते. त्यानंतर माझी पत्रकारिता करत राहिलो. 22 वर्ष पत्रकारिता केल्यानंतर मला भारतीय जनता पार्टीची कमळ चिन्हावरची उमेदवारी मागील वेळी मिळाली. लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या आशीर्वादानं आणि आपले आमदार मोनिकाताई राजळे, राजाभाऊ राजळे यांच्या नेतृत्वाखाली मी पक्षीय कामकाज केलं. 5 वर्ष प्रामाणिकपणानं भारतीय जनता पार्टीत राहिलो. त्यानंतर मात्र जी सध्या राजकारणाची स्थिती निर्माण झाली
त्या स्थितीबाबत असं वाटायला लागलं की आपलं काहीतरी चुकतंय. सुभाषराव, तुमचे कोणी आई वडील पुढारी नाही, राजकारणामध्ये नव्हते, मात्र तुम्ही पत्रकारितेत होतात. तशाच प्रकारची पत्रकारिता नव्या एखाद्या राजकीय सारीपाटावरून, नव्या एखाद्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून करता येते का, म्हणून आपण ती करायला सुरुवात केली. आणि मागच्या 2 वर्षापासून आम आदमी पार्टीमध्ये आम्ही सक्रियपणे आहोत. खरं म्हणजे आम आदमी पार्टी हा एक गरिबाचा पक्ष आहे, लहान माणसाचा पक्ष आहे. मोठ्या पक्षाकडे, प्रस्थापित माणसाकडे उमेदवारी मागण्यासाठी त्यांच्या उंबरे झिजावे लागतात, तारा घरात जावं लागतं, चपला उचलाव्या लागतात. जो काही स्वाभिमान, आत्मसन्मान आहे तो त्या ठिकाणी सोडून द्यावा लागतो. मात्र आम आदमी पार्टी एक असा पक्ष आहे का जो गरिबाचा स्वाभिमान जिवंत ठेवतो. केजरीवाल साहेबांनी सांगितलं, आम आदमी पार्टी एका लहान माणसाला आणि गरीब माणसाला उमेदवारी देणार आहे. गरिबामधील नेतृत्व आपल्याला उभं करायचं आहे. गरीब माणसाचा सन्मान आपल्याला ठेवायचा आहे. गरीब माणसाचे प्रश्न सोडवणारी माणसं, गरिबीतून तयार आलेली माणसं, गरीब आपल्यासारखी माणसं जर असली तरच ते आम आदमीचे प्रश्न आम आदमी सोडवतील. म्हणून गरिबाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आम आदमी पार्टी काम करत आहे. आम आदमी पार्टीचं लौकिक काय आहे, आम आदमी पार्टीने काय केलं हे आपल्याला सर्वश्रुत दिल्ली आणि पंजाबच्या सरकारमधून पाहायला मिळालेलं आहे. दिल्लीमधील शाळा असतील, आरोग्य सेवा असेल, पिण्याचं पाणी असेल, विजेचे प्रश्न असतील, शहरातील ट्रॅफिकचे प्रश्न असतील, हे सर्व प्रश्न सोडून देणारा, एक विश्वासक न्याय देणारा पक्ष म्हणून आम आदमी पार्टीनं आपली भारत देशात, जगात ओळख निर्माण केलेली आहे. त्याचबरोबर पंजाब सारख्या राज्यामध्ये सर्वात मोठं आम आदमी पार्टीनं काम केलं. स्वतःच्या पक्षातला एखादा आमदार आणि मंत्री जर भ्रष्टाचारामध्ये अडकला तर स्वतःच्याच मुख्यमंत्र्यानं त्या आमदाराला बडतर्फ केलं, त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला आणि त्याला घरी पाठवलं. अशा प्रकारचा स्वच्छ हात असलेला, स्वच्छ कर्म असलेला आम आदमी पार्टी हा एकमेव पक्ष आहे. म्हणून या पक्षाबरोबर जुडण्यासाठी आम्ही आपल्या दारात आपल्याला पोहोचण्यासाठी, आपल्याला सांगण्यासाठी आलो. आजची परिस्थिती बंधूंनो, आपण सर्वजण पाहतो, तलाठी असू द्या, पैशाशिवाय काम होत नाही, ग्रामसेवक असू द्या, पैशाशिवाय काम होत नाही, पोलीस असू द्या, पैशाशिवाय काम होत नाही. प्रत्येक ठिकाणी पैसा 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 करून लहान माणसाला पिळवण्याचं काम सुरू झालेलं आहे. लहान माणसाचे पिळवून त्याच्याबद्दल रक्त शोषण करण्याचं काम सुरू झालेलं आहे. म्हणून आम आदमी पार्टी एक नव्यानं परिवर्तन करू इच्छित आहे. हे परिवर्तन करण्यासाठी उद्याच्या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय या पक्षाच्या वतीने घेतलेला आहे. उद्याच्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार निश्चित झालेले नाहीत, अजून आरक्षण निघालेले नाही. मात्र निवडणुकीला वेळ आहे, निवडणुका ह्या दिवाळीनंतर होणार आहे. परंतु आम्ही तुम्हाला सांगायला आलो, उद्याच्या काळामध्ये आपल्यासाठी एक आम आदमी पार्टी हा एक नवा पर्याय म्हणून आम्ही पुढे आणत आहोत. नवा पर्याय म्हणून महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी येत आहे. आपल्यासारखी माणसं जर आम आदमी पार्टीशी जोडली, ती या विचारधारेशी जर एकत्रित झाले तर एक नवा बदल आपण करू शकू. आणि हा बदल करण्यासाठीचं काम आपल्याला या ठिकाणी करावं, त्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे. खूप मोठ्या साऱ्या तक्रारी आहेत. आपल्या शाळेचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, प्रशासनाचे प्रश्न आहेत. परंतु ह्या प्रश्नावर फक्त एकमेव पर्याय आहे, ते म्हणजे आपल्या हाताचं जे बोट मतदानावर, मतदान मशीनवर जे दाबणार आहोत, त्याला शाई लावल्यानंतर ज्या मताचा आपल्याला अधिकार असतो, ते मत आपल्याला योग्य ठिकाणी द्यावं लागणार आहे. म्हणून आजचं जे निवडणूक पूर्व कॅम्पेनिंग आहे, प्रचार आहे, तो असाच आहे. हातभर तक्रारीचा पोटभर उपाय. आपण कितीही तक्रारी सांगत राहिलो तर त्या तक्रारी संपणाऱ्या नाहीत. मात्र त्याच्यासाठीचा जो उपाय आहे ते आपल्या मताचं बोट आहे. म्हणून त्या मताचं बोट योग्य ठिकाणी, योग्य पक्षावर, योग्य विचारधारेवर आपण दाबलं पाहिजे. त्या पद्धतीनं आपण एक नवा विचार केला पाहिजे, तरच उद्याच्या तक्रारी संपणार आहेत. मात्र त्यासाठी आपल्याला एकच करायचंय, हातभर तक्रारीचा बोटभर उपाय. मात्र मताच्या बोटाला बळी पडायचं नाही. निवडणुकीच्या काळात
आपल्याला कोणी 100-200ची एखादी नोट देतं, आश्चर्य पावशेर एखाद्या काळ्या पिशवीत काहीतरी वस्तू देतं, एखाद्या वेळचं ढाब्यावरचं जेवण देतं चविष्ट आणि रुचकर लागणारं जिभेला तात्पुरतं. अशा प्रकारचं एक जेवण घेऊन 100-200 रुपयाचं नोट घेऊन आपल्याला त्या मधाच्या बोटाला जर आपण बळी पडलो तर अशा प्रकारचं तक्रारीचा तो उपाय होऊ शकत नाही. कारण भारतीय संविधानानं आपल्या गरिबाला जे मताचा अधिकार दिलाय, गरिबाच्या मताची जी ताकद आहे तीच आमच्या राष्ट्रपतीच्या मताची सुद्धा ताकद आहे. राष्ट्रपतीच्या मताची जी किंमत आहे तीच आमच्या आठरवाडीतल्या पिरेवाडीतल्या कोकिसमीर तांड्यावरच्या पत्राचा तांडा असेल, घोडेशिंगर तांडा असेल, वंजरवाडी असेल, या सगळ्या राहणाऱ्या लोकांच्या मताची किंमत सुद्धा तीच आहे. आणि ते मत आपल्याला द्यायचंय, ते विकायचं नाही, ते आपलं प्रतिष्ठेचं मत आहे हे सांगण्यासाठी आम्ही आलो. हातभर तक्रारीचा पोटभर उपाय, मात्र मधाच्या बोटाला बळी पडू नका हे सांगण्यासाठी आम्ही आलो. कारण आता पैशाशिवाय निवडणुका नाहीत असं सगळीकडे म्हटलं जातं. आम आदमी पार्टी मात्र बिगर पैशाच्या निवडणुका लढणार आहे. मित्रांनो, जी निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा निश्चित केलेली आहे, 50,000 लाख 2 लाख रुपयाची जी मर्यादा आहे त्याच मर्यादेत खर्च आम्ही करणार आहोत आणि आम्ही आमच्या उमेदवारांना निवडून आणणार आहेत ते तुमच्या बळावर. ज्या माणसाकडे चांगला आणि इमानदार प्रामाणिक माणूस असेल त्याच्याकडे एवढे जरी पैसे नसेल तर पार्टी तुमच्याकडून वर्गणी गोळा करेल. तुमच्या आम्ही दारात येऊ, 10 रुपये 50 रुपये 100 रुपये मागू, तुम्हाला वर्गणी मागू, तुम्हाला डोनेशन मागू आणि त्याच्याच बळावर एक प्रामाणिक माणूस उमेदवार उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण विजय करू. आजची जी ही काही प्रेरणा आणि चळवळ असणार आहे ती उद्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये ती दाखवली जाणार आहे. का आम आदमी पार्टीनं कोणालाही पैसे वाटले नाहीत, कोणालाही जेव घातलं नाही, कोणालाही 100-200 रुपये दिले नाहीत. मात्र प्रामाणिकपणाने सुद्धा लोकांनी एवढी मतं दिले. लोक प्रामाणिक आहे, जनता प्रामाणिक आहे, मात्र पुढारी आणि राजकीय पक्ष अप्रामाणिक आहेत, ते गद्दार आहेत. म्हणून अशा गद्दाराला आणि अप्रामाणिक माणसाला धडा शिकून न्याय देण्याचं काम आम आदमी पार्टी करू शकेल. या दृष्टिकोनातून तुमचा आम्हाला सहयोग आहे, सहयोग मिळावा अशा प्रकारची अपेक्षा करतो. आम आदमी पार्टीचा कोणी उमेदवार निश्चित झाला नाही, आम आदमी पार्टीचा कोणी आरक्षण निश्चित झालेलं नाही. मात्र तुम्ही जो सांगाल एक चांगला प्रामाणिक चेहरा या भागामधून उद्याच्या निवडणुकीसाठी द्या, तुम्ही ज्याची शिफारस कराल, ज्याला तुम्ही कळवाल त्याच माणसाला आम आदमी पार्टी उमेदवारी देणार आहे. मग तो भला गरीब असू द्या, त्याच्या मनगटात अजिबात ताकद नसू द्या. कारण ही जी ताकद आहे ही जनतेची ताकद आपण त्याच्याबरोबर उभा करू आणि एक प्रामाणिक माणसाला उद्याच्या काळामध्ये पंचायत समितीचा सदस्य, जिल्हा परिषदेचा सदस्य, उद्याच्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच सदस्य, उद्याच्या नगर परिषद आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपण प्रामाणिक माणसाची एक फळी उभी करू शकू. त्यासाठी तुमचा सहयोग आवश्यक आहे एवढंच या ठिकाणी सांगतो. परत एक छोटी विनंती तुम्हाला करतो. या ठिकाणी आम्ही इथे आलो, आमच्या बरोबर एक फोटोग्राफ करण्यासाठी, फोटोग्राफ घेण्यासाठी ज्यांना असं वाटलंय की हा पक्ष उद्याच्या काळामध्ये गरज आहे, उद्याच्या काळामध्ये असे कार्यकर्ते असले पाहिजेत, अशा पक्षाची विचारधारा असली पाहिजे. अशा सर्वांना विनंती आहे. इथं जे समीरा हॉटेल आहे, समीरा हॉटेलच्या समोर आपण एक ग्रुप फोटो सेशन करूयात. या ग्रुप फोटो सेशनसाठी तुम्ही सगळ्यांना इथे यावं, आमच्या समोर एक फोटो घ्यावा, ज्याच्यामुळे आम्हाला एक नवी प्रेरणा, एक नवी शक्ती, आम आदमी पार्टीला एक नवा विचार प्रचार करण्यासाठी जी एक ताकद मिळणार आहे ती आपल्या माध्यमातून मिळेल. अशा प्रकारची विनंती तुम्हाला करतो. आपण एक ग्रुप फोटो घेण्यासाठी या ठिकाणी यावं अशा प्रकारची विनंती आहे. एवढंच सांगतो. आठवडे बाजार आहे, फार मोठी घाई गडबड सगळ्यांची आहे, तरी आपण आमचं अत्यंत मन लावून ऐकलं, आमचे विचार समजावून घेतले. तुमचे खूप मनापासून आभार आणि तुमचे धन्यवाद मानतो. आणि परत एकदा अखेरीस एक घोषणा देऊयात. भारत माता की जय, भारत माता की जय. विनंती आहे आपल्या आयोच्या ठिकाणी बघत ऐकलं त्याबद्दल मी माझे कोंडकरांचे आणि परिसरातील सगळ्या गावाचे आभार मानतो. धन्यवाद. दादा या ना, बाबा या फोटो
काढाल फोटो काढ. अरे फोटो काढायला एकदा फोटो काढून आतमध्ये येतो बाहेर येतो तुम्ही फोटो काढापुरती या दादा या ना या फोटो काढायला भाई या ना या दादा या एक मिनिट या बाबा या दादा फोटो रामा नमस्ते वा 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 या साहेब चला धन्यवाद नंबर आहे ना तुमच्या पॉम्पलेटवर एक नंबर आहे हा नंबर माझा आहे याच्यावर एक मिस कॉल द्यायचा म्हणजे तुम्ही पार्टीचे सभासद होताल हा नंबरवर काही पण करू. आज काय बाजार बाजार भरले थोडंफार घेऊन जावं मिस कॉल करा ह्या नंबरला तो जो दुसरा एक नंबर आहे मिस कॉल करा